आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आपका नमस्ते अप्पा मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. अप्पा आपले नमस्ते सर्व सर्वांना. नमस्ते आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. आत्मा नमस्ते आत्मा सर्वांना नमस्ते. नमस्ते. अक्षय तृतीया, अक्षय दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह जुडण्यासाठी, या ऊर्जेसह आपली ओळख करून घेण्यासाठी आपण सज्ज आहात. आपण आज मोठ्या संख्येने अगदी माझ्या अगोदरच आलेले आहात. तुमचे या ब्रह्मांडाचे, या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचे आणि माझ्या गुरूंचे, सद्गुरूंचे किती आभार मानावे. खूप खूप धन्यवाद. कारण आम्हाला ही अक्षय ऊर्जा ग्रहण करण्यासाठी आमची निवड केली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. युट्यूबला व्हिडिओ बघत असणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा, हो अक्षय ऊर्जा यासाठी म्हणते आहे की आजचा दिवस अक्षय तृतीयेचा आणि म्हणजेच काय तर आज मी जो विचार करणार, आजच्या दिवशी मी जी ऊर्जा ग्रहण करणार, या ऊर्जेबद्दल विचार करणार, ग्रहण करणार, ते अक्षय राहणार. आजच्याच दिवशी श्रीकृष्ण भगवंतांनी ते अक्षय पात्र दिलेलं. आजच्याच दिवशी मला माहिती आहे की तुम्हाला सर्व शास्त्र माहिती आहे आणि मी त्याबद्दल बोलणार नाही. मी मात्र या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, तुमच्याच आतील ऊर्जा, तुमच्याच आतील प्राणशक्ती, स्वतःला ऊर्जावान करणारी, स्वतःला आरोग्य संपन्न करणारी ही ऊर्जा, स्वतःला भरभराट समृद्ध करणारी ही ऊर्जा आणि ही तुमच्या आतील, माझ्या आतील अक्षय ऊर्जा, या ऊर्जेसह पुन्हा जोडून भरभराट आयुष्यामध्ये कशी आणायची हे सांगणार आहे. फक्त महत्व असं की आज आहे अक्षय तृतीया आणि मग मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आजच हे सेशन किंवा आजचा हा विषय कसा बरं मिस होणार? तुम्हाला तर माहितीच आहे. आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा, प्रत्येक दिवसाचा योग्य असा उपयोग करून घेणे, त्या प्रत्येक दिवसाची ब्रह्मांडामधील वेगवेगळी ऊर्जा तुम्हाला फील करून देणे, हे ब्रह्मांडाने कार्य माझ्याकडे दिलं आहे आणि ते मी मोठ्या प्रेमाने, मोठ्या विश्वासाने आणि ब्रह्मांडाच्या कृपा आशीर्वादाने छान प्रकारे करण्याचा प्रयत्न करते. सर्व सन्माननीय सदस्य, आजचा अक्षय तृतीयेचा दिवस आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्रिस्टल्स चार्ज छान प्रकारे मनी अक्षय मनी तयार झालेले आहेत सर्वांसाठी. अक्षय मनी ट्री तयार झालेले आहेत. छान अक्षय प्रेमाचे लवबर चार्ज झालेले आहेत. टॅरो रीडर शक्तिपात झाला, ग्रँड मास्टर शक्तिपात झाला आणि घरी सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. एवढं सगळं होऊनही या ब्रह्मांडाची ऊर्जा भरभरून मिळत आहे. माझ्याकडे बघून कोणाला वाटणारही नाही की खरोखर सकाळपासून एवढं बिझी शेड्यूल होतो. हेच चैतन्य, हीच ऊर्जा, हाच आनंद, हीच भरभराट म्हणजे काय तर आपल्या आतमध्ये असलेली ती अक्षय ऊर्जा. त्या ऊर्जेचा जर तुम्ही सुद्धा शोध घेतला तर दिवसभर कार्यरत राहूनही असेच ऊर्जावान तुम्ही असणार. काय हो, आणि म्हणूनच म्हटलं आहे की अक्षय ऊर्जा. आज सेशन घेत असताना खूप आनंद होत आहे की ब्रह्मांडाने अनेक सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत. भरभरून दिला आहे, भरभरून दिला आहे. आणि आजच्या मेडिटेशन मध्ये आपण खूप सुंदर प्रकारे, नाही अगोदर सांगत नाही सगळ्यांना आहे ना, मग क्युरियोसिटी निघून जाते. ते हे अगोदर सांगितलं की ते निघून जातं सगळं. काही हरकत नाही. आज आपण आपलं सेशन सुरू करूया आणि खूप सुंदर असं मेडिटेशन तुमच्या सगळ्यांसाठी ब्रह्मांडाच्या कृपेने तयार केलं आहे. तर करूया सोबत. मात्र सेशन थोडंसं छोटं असेल.
युट्यूबच्या सन्माननीय सदस्यांना, इन्स्टाच्या सर्व सन्माननीय सदस्यांना, तुमच्या आतील चेतनेला, तुमच्या आतील दिव्य ऊर्जेला अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आजचा क्षण अत्यंत पवित्र, अत्यंत पवित्र. कारण आपल्या आतील दिव्यत्वाची, आपल्या आतील शांततेची, आपल्या आतील ब्रह्मांडाच्या ऊर्जेची ओळख करण्याचा अक्षय तृतीया विशेष दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि अक्षय समृद्धीचा मार्ग. म्हणूनच म्हटलं आहे, सर्व बंधूंनो, भगिनींनो, आज अतिशय पवित्र आणि अतिशय शक्तिशाली दिवशी आपण एकत्र आलो. आणि तुम्हाला माहितीच आहे की शास्त्रांमध्ये आजच्या दिवसाचं काय महत्व आहे. आज गुगलच्या दुनियेमध्ये मी काही नवीन तुम्हाला सांगणे खरंच गरज नाही आणि मी त्या विषयासाठी तुमचा वेळ सुद्धा घेणार नाही. बरोबर ना? कारण तुम्हीच मला आज हजारो मेसेज आज आहेत पडलेले. हां, अॅनिव्हर्सरीसह अक्षय तृतीयेचे सुद्धा. हो ना? थँक सगळ्यांना. आणि मग काय अक्षय कधीही न संपणारं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि तृतीय म्हणजे काय तर वाढीचा, विस्ताराचा दिवस. वाढ होणारा. जो काही तुम्ही, मी, आपण विचार करणार, जी काही भावना अनुभवणार आणि आज जी ऊर्जा आपण ब्रह्मांडाला देतो, बघा मी काय म्हटलं, आज जी ऊर्जा आपण ब्रह्मांडाला देतो, ती अक्षय होते, वाढत राहते आणि आपल्या जीवनामध्ये अनेक, अनेक, अनेक पटींनी परत येते, असं म्हटलं जातं. म्हणून आजचं सेशन म्हणजे माहिती नाही, तर आजच्या सेशन मध्ये ऊर्जात्मक अनुभव घेऊया. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, तुमच्याच आतील चैतन्यासोबत, तुमच्याच आतील ऊर्जेसोबत तुम्हाला, मला, आपल्याला ओळख करायची आहे आपल्या ऊर्जेसोबत. तुमच्या नाही, आपल्या म्हणूया. ब्रह्मांड म्हणजे सुद्धा ऊर्जाच आहे. संपूर्ण ब्रह्मांड म्हणजे ऊर्जा. या ब्रह्मांडामध्ये असलेली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सजीव, प्रत्येक वस्तू सुद्धा ऊर्जा आहे. जे आपण शरीर समजतो ना, ते शरीर सुद्धा एक माध्यम आहे. खरं अस्तित्व आहे माझा आत्मा आणि माझी ऊर्जा. ऊर्जा म्हणजेच शरीर आहे. बघा बरं, या शरीरामधील ऊर्जा निघून गेली, प्राणशक्ती निघून गेली, की हे शरीर शरीर आहे का? नाही ना. बरोबर. म्हणजे तुम्ही माझं सेशन ना अगदी मन लावून ऐकत आहे. हां, थँक कारण या शरीरामधील प्राणशक्ती, प्राण ऊर्जा नाही म्हणजे हे शरीर शरीर आहे का? नाही. मग हे शरीर म्हणजे सुद्धा ऊर्जा. आपल्याला असं वाटतं की मी हे करतो, मी ते करतो. करते कोण? तर ऊर्जा. माझा आत्मा, माझी ऊर्जा, माझा प्राणशक्ती. मग आजच्या दिवशी या ब्रह्मांडामधील, या विश्वामधील ऊर्जा अत्यंत सक्रिय आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधील ऊर्जा संतुलन आज रोजी उत्कृष्ट, उत्तम, उत्तमात उत्तम असते. आणि म्हणून म्हणून चंद्रबल आणि सूर्यबल म्हणजेच पृथ्वीबल आणि सूर्यबल हे संतुलित असल्यामुळे, बॅलन्स असल्यामुळे आज जे काही सुरू करणार ना, ते अधिक 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 वाढत जातं. मग शास्त्रांमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे, तुम्ही पाठवलेल्या मेसेज प्रमाणे प्राचीन काळापासून आज दान धर्म केलं, तर त्या दानाचं वाढ, पुण्यामध्ये वाढ भरभरून. आज ध्यान साधना केली, जपमाळ केली, तर त्यांच्यापासून मिळणार रिटर्न गिफ्ट ब्रह्मांडाकडून, भगवंताकडून अधिकाधिक येत राहते, येत राहते, येत राहते. आजचं ध्यान, आज नवी सुरुवात करायची असते. म्हणून आजच्या दिवशी विशेष नो मुहूर्त, दिवसभर मुहूर्त आहे. 5चा, 7चा, 2चा, 4चा नाही, तर आजचा संपूर्ण दिवसच ऊर्जावान आहे ना. म्हणून आजच्या दिवशी ह्या सगळ्या पवित्र, छान, उत्कृष्ट गोष्टी केल्या जातात. आणि महत्वाचं म्हणजे काय, तर आज मी ज्या ऊर्जेला आमंत्रण देणार, जे व्हायब्रेशन्स माझ्या अंतर्मनामधून क्रिएट करणार,
जी ऊर्जा निर्माण करणार, असं म्हणूया मी या ब्रह्मांडाला साक्षी म्हणून ज्या अफर्मेशन माझ्यासाठी क्रिएट करणार, ती ऊर्जा माझ्या आयुष्याचा भाग बनणार. आणि म्हणून या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून, माझ्या आतील प्राणशक्ती सोबत जोडून मला आज माझा दिवस, माझं वर्ष, माझं आयुष्य समृद्ध करायचं आहे. विज्ञान असंच सांगते. विज्ञान म्हणतं की संपूर्ण विश्व एनर्जी फील्ड आहे. प्रत्येक वस्तूमध्ये व्हायब्रेशन्स आहे आणि प्रत्येक विचार हा सुद्धा एक एनर्जी सिग्नल आहे की तुम्ही कसा विचार करता. जेव्हा तुम्ही, मी, आपण सकारात्मक विचार करतो, तेव्हा मेंदूमध्ये एक डोपामाइन आणि असेच सकारात्मक केमिकल्स निर्माण होतात, सकारात्मक असं म्हणूया. शरीरामध्ये रिलॅक्स व्हायला लागते. आपली इम्युनिटी सिस्टम उत्कृष्ट प्रकारे कार्य करायला लागते. तुम्ही, मी, आपण जेव्हा ध्यान करतो, तेव्हा माझा मेंदू अल्फा आणि थीटा स्टेट मध्ये जातो. स्ट्रेस हार्मोन सहजपणे रिमूव्ह होतात, कमी होतात आणि माझं मन, माझं शरीर, माझे चक्र हील आणि बॅलन्स व्हायला लागतात. यालाच म्हणतात दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. म्हणजेच काय, डोळे बंद केले, ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा खेचून घेतली. माझ्या शरीरामधील स्ट्रेस हार्मोन्स कमी करण्यासाठी, हिलिंग प्रोसेस सुरू करण्यासाठी याचा योग्य उपयोग केला. माझ्या मेंदूमधील कंपन अल्फा आणि थीटा वेव्हज योग्य प्रकारे सक्रिय करण्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करणे म्हणजे या ब्रह्मांडामधील आध्यात्मिक ऊर्जा खेचून घेणे. वैज्ञानिक दृष्टिकोनामधून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून माझ्या मनासाठी, माझ्या आरोग्यासाठी या ऊर्जेचा उपयोग करण्याचं वैज्ञानिक मानसशास्त्रीय टेक्निक शिकून घेणे म्हणजे दिव्य ब्रह्मांड ऊर्जेसोबत जोडणे. जादू बिदू नाही आहे, ही काही जादू नाही आहे, हे आहे सायंटिफिक एनर्जेटिक प्रोसेस, वैज्ञानिक ऊर्जावान प्रक्रिया, जी आपण ध्यान करत असताना करत असतो. ही वैज्ञानिक प्रक्रिया. जर आपण आपलं मन, माझं मन, तुमचं मन, आपलं मन एवढं शक्तिशाली आहे, एवढं शक्तिशाली आहे ना, आपण जो विचार करणार तसं आपलं आयुष्य बनणार. माझा आवाज क्लिअर आहे? मध्ये काही कट वगैरे नाही ना? हा. जो विचार आपण क्रिएट करणार, जोही असो, तसं आपलं मन कार्य करायला लागणार. मग आजच्या दिवशी, या ऊर्जावान दिवशी आपण छान ऊर्जावान विचारच क्रिएट करूया ना. काय वाटते तुम्हाला? आहे ना. आपण जर काय, मी कुठला विचार करावा आणि कुठला विचार करू नये, मी कुठल्या विचारावर जास्त फोकस करावा आणि कुठला विचार कट करून त्याला दुर्लक्षित करावं, हे कोणाच्या हातात आहे? माझं, माझ्या, तुमचं, तुमच्या. बरोबर ना? हां. हे जर आपल्याला जमलं ना, तर आपल्यासारखं आयुष्यामध्ये काय म्हणूया, खुशनसीब, ऊर्जावान आणि लकी ज्याला म्हणतोय ना, व्यक्ती कोणीच नाही. कारण मला माझ्या भावनांवर ताबा ठेवता येतो, माझ्या विचारांवर नियंत्रण मिळवता येते. मी क्षणार्धामध्ये एखादा नकारात्मक विचार कट करून त्याऐवजी सकारात्मक विचार करण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण करू शकते. म्हणजे मी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेला आहे. या ब्रह्मांडाने मला निवडलं आहे. भरभरून ऊर्जा घेण्याची, योग्य वापरण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, असा त्याचा अर्थ होतो. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, अशी ही तुमच्या माझ्या आतील ऊर्जा. जेवढं या ऊर्जेसोबत ऊर्जेबद्दल बोलणार, तेवढं अधिक 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 आपण बोलतच राहणार. आपलं मन एवढं शक्तिशाली आहे ना, की जसं आपण विचार करणार तसं आपलं आयुष्य बनत जाणार.
मी जर विचार करणार तेच माझ्या आयुष्यामध्ये घडणार, तेच घडणार. मला असं वाटते सेशन ऐकून घ्यावं हे लिहत बसण्यापेक्षा, आहे ना. लिहायला केवढा स्पीड घ्यावा लागेल, उद्या रेकॉर्डिंग आल्यानंतर लिहा. जसा विचार करतो तसं जीवन बनतं. आणि जर आपण सतत विचार केला ना, काय मला भीती वाटते, मला काही कमीच पडत आहे, माझं नशीबच असं आहे, आमच्या आयुष्यात कुठून आलं बाई सुख, आपल्या नशिबात कशाचं काय बाप्पा, असे जर नकारात्मक विचार आपण करत असलो ना, आमच्याकडची भाषा आहे. हं. आम्ही काही घ्यायला गेलो की ते कमीच पडतं. आयुष्य कमीनीच भरलेलं आहे. आयुष्यात सुखच पूर्ण मिळालं नाही, अशा अनेक सगळ्या गोष्टी. असं जर काय तुमच्या मनामध्ये विचार येत असतील, तर आपण निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करतो. पण जर आपण विचार केला, की मी समर्थ आहे, मी सुरक्षित आहे, मी समृद्ध आहे, या जगामधील सर्व सुख मला मिळत आहे, तर माझा सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टी स्वीकार करायला, एक्सेप्ट करायला तयार असतो, करायला लागतो आणि जीवनामध्ये बदल व्हायला लागतात. आणि म्हणून म्हणून अक्षय तृतीयेचा हा दिवस स्माईल करा चेहऱ्यावर. ऊर्जा ग्रहण करण्याचा हा दिवस मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला मोठ्या प्रेमाने सांगेल सख्यांनो, ती तक्रार बंद करूया. आला जरी तो नकारात्मक विचार तर कट करूया आणि सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रोग्राम करूया. आजचा दिवस हा आहे की तुम्ही तुमचा सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करण्याचा दिवस आहे, बदलण्याचा दिवस आहे. ही अक्षय ऊर्जा ग्रहण करण्यासाठी याला आपल्याला योग्य प्रोग्राम करावं लागेल. आणि दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं म्हणजे काय, तर माझा माइंड मी योग्य प्रकारे प्रोग्राम करणं. या प्रोग्रामिंग नुसार मग पुढचा पुढचा जो काही प्रोग्राम आहे तो प्ले होत राहतो आयुष्याचा. बरोबर? अशी ही ऊर्जा, अशी ही दिव्य ऊर्जा आणि ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याच आतमध्ये आहे. आपल्याच आतमध्ये आहे. जर काय आयुष्यामध्ये बघा, आयुष्यामध्ये जर काय कमतरतेची भावना आहे, कमीची भावना आहे, तर ती कमीची भावना काढून टाकूया. आज विशेष धन समृद्धीवर काम करतात लोक, हो ना. सोनं खरेदी करतात, आहे ना. अक्षय बॉल, अक्षय काय कलश तयार करतो आपण घरी, आहे ना. आज आपण ऊर्जावान अक्षय ऊर्जेचा कळस तयार करूया कायम स्वरूपी. आणि नक्कीच भरभरून काय धन संपत्ती आपण असं म्हणूया, भरभरून समृद्धी आकर्षित करूया. कशाची? आरोग्य संपन्नतेची, धन संपन्नतेची, नाते संबंधांची, आहे ना. हा, आध्यात्मिकतेची, सर्वांगीण समृद्धी आज आपण आजच्या मेडिटेशन मध्ये, आजच्या सेशन मध्ये आकर्षित करूया. बघा मग सगळ्यांनो, नवीन सन्माननीय सदस्य, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर ज्या ऊर्जेच्या असण्याने, ज्या ऊर्जेच्या माझ्या शरीरामधील अस्तित्वाने आज मी जिवंत आहे. म्हणजेच काय, जो प्राणाजी प्राणशक्ती, जो प्राणा जी प्राणशक्ती, जी प्राण ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहे, जिच्या असण्याने आपण जिवंत आहे, त्या श्वासाला म्हणजेच काय, त्या प्राणशक्तीला आज आपण याचा उपयोग करतो आहे 30 ते 35% छोटे मोठे आजार दुरुस्त करण्यासाठी, आपल्या छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी. मात्र आज दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करणे. ग्रहण केलेली ऊर्जा ही आध्यात्मिक ऊर्जा माझे 7ही चक्र संतुलित बॅलन्स करण्यासाठी वापरणे. हीच ऊर्जा
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, माझ्या सबकॉन्शियस असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून, माझ्या आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनामधून, माझ्या शरीरामधील योग्य स्त्राव निर्माण करण्यासाठी, माझा सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी, अल्फा थीटा वेव्हज योग्य प्रकारे सक्रिय करण्यासाठी, म्हणजेच काय, आरोग्यशास्त्रानुसार माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी, मानसशास्त्रानुसार मला विचारांमुळे निर्माण होणाऱ्या सर्व आजारांना कट करून, नष्ट करून टाकण्यासाठी, मला आरोग्य संपन्नतेची समृद्धी देण्यासाठी वापरणारी ऊर्जा. या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आयुष्यामध्ये काय होते, तर स्थिरत्व येते. आमचं आयुष्य स्थिर झालं आहे, समृद्ध झालेलं आहे. भरभरून आर्थिक संपन्न आमचं सर्वांचं आयुष्य होत आहे, झालं आहे. अजूनही प्रोग्रेस सुरू आहे. आम्हाला नवनवीन संधी मिळायला लागली आहे, कारण आम्ही आमचे या ऊर्जेसोबत जुळून व्हायब्रेशन चेंज केले आहेत. ते नकारात्मक व्हायब्रेशन आम्ही क्षणामध्ये नष्ट करून तेथे सकारात्मक व्हायब्रेशन क्रिएट करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण केली आहे. अशी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, जिने आमचं आयुष्य स्थिर समृद्ध केलं आहे. आम्ही नातेसंबंधांची समृद्धता अनुभवतो आहे. जे दुरावलेले नाते आहेत, ते या दिव्य ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आमचे जवळचे झालेले आहेत. आणि म्हणूनच अशी ही दिव्य ऊर्जा. आणि मग आज नवीन आलेले सदस्य, तुम्ही तर खूपच छान मुहूर्तावर आलेले आहात. काय तर अक्षय तृतीया, डिव्हाइन कॉस्मिक एनर्जी तुम्ही भरभरून घ्यायला आलेले आहात. मग या ऊर्जेसह आजच्या दिवसासह छान हिलिंग मेडिटेशन ही तुम्ही करायला आलेले आहात. म्हणूनच आजच्या दिवशी आपण जे मागणार ना, ते अक्षय होणार. हा एक प्रॉपर विचार क्रिएट करा आणि बघूया हे ब्रह्मांड आपल्याला किती भरभरून देतं, खूप भरभरून देतं. आणि आज या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत, अक्षय ऊर्जेसोबत तुमचं नातं, कनेक्शन छान जोडून देणार. ब्रह्मांडाच्या कृपेने हे खूप छान प्रकारे जमतं, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि मी एवढं सांगेल की आपला समृद्धी कलश अक्षय असणार आहे आणि आपलं जीवन अनंत कृपेने भरलेलं असणार आहे. एवढं लक्षात ठेवा. आपल्या आयुष्याचा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीचा समृद्धी कलश हा अक्षय असणार आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन अनंत अनंत कृपेने भरलेलं असणार आहे. अशी ही ऊर्जा, अशी ही दिव्य ऊर्जा. आणि मी सांगितलं होतं की आजचं सेशन थोडंसं छोटं असेल. त्याचं कारण असं की हा, बरोबर. चला, तर ज्या सन्माननीय सदस्यांना आपला समृद्ध असा अनुभव शेअर करायचा आहे, ते मोठ्या प्रेमाने करू शकतात. ओके. आणि मी आवर्जून सर्वांना व्हिडिओ सुरू करायला सांगेल. 3rd डिग्रीचे सर्व सन्माननीय सदस्य, विशेष आता झालेले 3rd डिग्रीचे सदस्य, समृद्धी, अक्षय ऊर्जा. ओके. हा, मी सगळ्यांना माईक सुरू करायची संधी देऊ का? ओके. कारण 2-3 स्क्रीन भरलेले आहेत. मला तुम्ही दिसत नाही आहात, तर तुम्ही डायरेक्ट माईक सुरू करू शकता आणि आवाज देऊ शकता. हा, मॅडम मला बोलायचं. मला बोलायचं, निलिमाला बोलायचं आहे. ओके निलिमा, हा, गुड गर्ल. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. हं. मला सांगायचं म्हणजे अनुभव असा आहे की मी रेकीला येण्याच्या आधी खूप चंचल मन होतं माझं, स्थिर नव्हतं मन. म्हणजे मला काय करायचं काय नाही करायचं हे कळतच नव्हतं. म्हणजे मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी अशी एवढी ओव्हर ऍक्टिव्ह व्हायची ना की म्हणजे काय करू आणि काय नाही. पण जेव्हा पण मी रेकीत आले आणि जेव्हा मॅडम कडून म्हणजे रेकीचं जे ज्ञान घेतलेलं आहे त्याच्यातून एवढं काय मिळालं आहे ना की आता आयुष्यामध्ये कितीही दुःख आले कितीही काही आले तरी मला आता ते फरकच पडणार नाहीये. कारण का दिवसभर मी ब्रह्मांड ऊर्जेशीच जुडलेली असते. कारण का मॅडम एक दिवस असा मॅडमचा नाही की मी मॅडमच्या ऊर्जेत नाहीये असं, जिथून रेखीला जॉईन झालं तिथून. आणि मला भरपूर अनुभव आले. तुम्ही मला म्हणजे मी जेव्हा रेकीला आले तेव्हा मी तर एवढी ना की
मॅडमचं ऐकूनच घेत नव्हती. माझंच कर, मीच बोलेन तेच पहिलं, असंच माझं होतं. पण मला आता कळलं की म्हणजे काय आहे ते. इतकं ऊर्जेने काम केलं ना शरीरावर, अक्षरशः म्हणजे मला शून्यातून अगदी त्याच्यावर अजून कितीतरी शून्य नाही दिलेत. काय आता बोलू, शब्दच कमी आहेत. सांगावं तेवढं कमीच आहे मॅडम. म्हणजे खूप तुम्ही म्हणजे माझं आयुष्य बदलून टाकलं. म्हणजे मी पूर्ण 40 वर्ष मागे गेली. म्हणजे मी जे आयुष्य जगत होती, ते आयुष्य माझं ह्या 1 महिन्याच्या रेकीच्या जे मॅडमचं सेशन होतं त्याच्यातून पूर्ण मी म्हणजे असं वाटतं की मी 15 वर्षापासूनच पुढचं जीवन आता जगते. खूप निगेटिव्हिटी म्हणजे इतकी अक्षरशः म्हणजे मला म्हणजे घरामध्ये झोप लागायची नाही मला. आता माझी झोपेची गोळी 20 वर्ष होती, ती माझी गोळी अर्धी मी केली. आता अर्धी म्हणजे एक गोळी जी 5 पॉवरची होती ती मी छोटी कमी करून मला आता या मेडिटेशनमुळे हा फायदा झालाय. माझी तर ती पूर्ण बंद होईल. पण 20 वर्षाचा जर जुना आजार असेल तर 1 महिन्यामध्ये व्हायला थोडासा वेळ लागेलच. बरोबर. पण आशा आहे की मी ते पूर्ण करणार. आणि खूप मला म्हणजे कुठेतरी माझी पुण्याई असेल आई वडिलांची की मला मंजुश्री सारख्या मॅडम मला मिळाल्या. म्हणजे एक मायेचा हात, आणि त्यांनी माझं आयुष्य पूर्ण बदलून टाकलेलं आहे. आणि मेडिटेशनला येण्याच्या आधीचं आयुष्य आणि आताच्या आयुष्यामध्ये खूप फरक आहे. अडचणी येतात, येत राहणार, पण त्या अडचणींवर मात कशी करायची हे मॅडमनी शिकवलं आता. म्हणजे असं मला पहिले म्हणजे खूप वाटायचं की नाही, माझ्याच बाबतीत का असं घडते, माझ्याच बाबतीत का घडते. सगळ्यांच्या बाबतीत घडतं, कुणाचं नाही. पण त्याला म्हणजे कसं त्याच्यातून फेस करायचं आणि कसं पुढे जायचं हे रेकीने शिकवलं आम्हाला. आणि आता गुड. आम्हाला किती दुःख झालं तरी मला काही वाटत नाही. मला असं वाटायचं एक फोन आला तर माझं अंग थरथर थरथर कापायचं की हा फोन कसला येतो. म्हणजे इतकी भीती मनामध्ये झालेली होती. पण रेकीने ती पूर्ण भीती घालवली. काही म्हणजे आता वाटत नाही. आता म्हणजे वेळच नाही कोणासाठी, कोणाचं ऐकून घेण्यासाठी, अशी कंडिशन झालेली आहे. म्हणजे आपोआपच सगळं म्हणजे आपण नाही आहे ना आता. किती आता रेकीमध्ये असताना तर माझा आनंदाचे दिवस गेले. पण जरी पण मला आता आले काही विचार, तर ते विचार आता मॅडम म्हणाले ना होणार, तर ते होणारच आता. ते शब्द गुंजत राहतात म्हणजे ह्याच्यामध्ये. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते. भरपूर काही आहे. बोलू, प्रत्येक सेशनला बोलत राहू, आमचा अनुभव सांगत राहू. मला नक्कीच. वेळ. धन्यवाद करा. कारण अनुभवांचा साठा ऊर्जा एवढा देते ना, की माणूस खरंच थांबवू शकत नाही. जबरदस्तीने स्वतःला थांबवावं लागतं. थँक यू युनिव्हर्स. आपण यासाठी ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया. आणि खरंच निलिमाताई, तुमच्यासारखे लोक ब्रह्मांडाने मंजुश्री इन्स्टिट्यूटकडे पाठवले, माझ्या आयुष्यात दिले. मी किती धन्यवाद मानावे ब्रह्मांडाचे. मला तुमच्या आयुष्यावर काम करण्याची या ब्रह्मांडाने संधी दिली आहे. बस. थँक यू युनिव्हर्स. अधिक काहीच नाही. नेक्स्ट. कोणीही माईक सुरू करू शकते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. मी तर 1 जानेवारी 2025 पासून ऊर्जेसोबत जुडलेलो आहे. मॅडमने एवढं ज्ञान दिलं की खूप खूप काही अचिव्हमेंट झाल्या. माझे असेच भरून निघाले. पुन्हा माझ्या मुलांना आणि सुनबाईला MD ला ऍडमिशन मिळाली. मॅडम म्हटले हो जाएगा, की लगेच होतंय आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतोय. मला मनी किट दिलं मॅडमनी आणि तेव्हापासून अनेक वेळा मला असे असं कधी वाटलं नव्हतं ते मला पैसे मिळाले. एक लकी ड्रॉ लागला, काय काय काय, आणि असं खूप 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 अनुभव आहेत मॅडम. खरंच तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात समृद्धी आली आणि अशीच येत राहणार आहे. अजून काय थोडीफार अडलेली कामे ती पण तुम्ही हो जाएगा म्हटली की होणारच आहेत. लांजेची त्या ह्याचं आणि ते होणारच आहे आणि व्हायलाच पाहिजे. खरं तर आता पुढच्या वर्षीची असं फीची झालं तयारी की करायची. ह्या वर्षीची फी भागली, पुढच्या वर्षीची फीची तयारी करायची, ती पण होणारच. तुम्ही म्हटलं होणार की होणारच. धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खरंच खूप अनुभव सरांना आहेत खूप. आणि अचानक माझ्या खूप मोठ्या महत्वाचं पैशांची म्हणजे गरज पडली. हो ना सर? अचानक हो, खूप मोठ्या पैशांची गरज भासली आणि ब्रह्मांडाने पूर्ण केली. पूर्ण केली. आणि पेशंट सुद्धा माझ्या एवढा फरक पडतो. तर पेशंट म्हणतात तुमचा हात
ते हातातून तुमच्यासारखी व्हायली मिळाली पाहिजे लोकांना. माझ्या पेशंटना एवढी ऊर्जा मिळते आणि पेशंट 4 दिवस लागायचे बरे व्हायला, ते 2 दिवसातच बरे होतात आता. खूप 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 सुंदर, धन्यवाद ऊर्जेचे आणि मॅडम तुमचे हे ज्ञान खूप तुम्ही धन्यवाद. थँक्यू. दिल्याबद्दल. घरोघरी असं हे थँक्यू नसलं. सर. माझ्या तुमचा घरी आवाज ती जरा कट होत प्रत्येकाची आहे. 3 आणि सरजी, ते तुमच्याकडे सगळं रेंज कमी आहे. ऊर्जामय. तुमच्याकडे रेंज कमी आहे. हा, थोडस आवाज कट होत आहे. विशाखा, रेंज कट होते ती सर. हा हा. विशाखा. आत्मा नमस्ते मॅडम. हा, सरजी मी तुमच्याकडे ऊर्जेला रेंज गेली होती. हा. मी ऊर्जेला 27 ऑक्टोबर पासून जॉईन झाले. हा. पण आजपर्यंत ऊर्जेने भरपूर काय दिलंय आणि म्हणजे माझे जे प्रॉब्लेम शारीरिक आर्थिक जे प्रॉब्लेम होते ते थोडे थोडे झालेत आता व्यवस्थित चालू आणि व्यवस्थित मार्गी लागले. मॅडम तुमचा आभार मानते, कारण तुम्ही हे सगळं दाखवलं आणि जे जे दिलं त्याप्रमाणे आम्ही करत गेलो, पण त्या तसंच आम्हाला पण मिळत गेलंय आणि आजपर्यंत म्हणजे आहे सगळं व्यवस्थित चाललंय. घरात वगैरे शांती, सुख, समाधान, झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं, बरेच काही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. असं म्हणजे तुमच्या सोबतच आम्हाला असं म्हणजे वाटतच नाही की तुमची दिवसभर तुमचे रेकॉर्डिंग जे ते ऐकावंसच वाटतात. एक दिवस असं जात नाही की तुमचं काहीच ऐकलं नाही किंवा मेडिटेशन केलंय ना, असं कधीच झालं नाही. जॉईन झाल्यापासून भरपूर काय दिलेत, भरभरून दिलेत सुंदर. ऊर्जेने. खूप छान. थँक्यू खूप मॅडम. छान. आणि विशाखा, अगोदरच्या जॉब साठी खरंच खूप त्रास होता विशाखाला. प्रचंड हा, मेहनत त्या जॉब मध्ये करावी लागायची. आणि विशाखाने एकच विचार केला, मॅम आता थोडस सहज असा जॉब पाहिजे. आणि ब्रह्मांडाने दिलं त्या दिलं. दिवशी. जसं पाहिजे तसं दिलं ब्रह्मांडाने. खरंच. बस, थँक्यू युनिव्हर्स. ब्रह्मांडाचे धन्यवाद म्हणा. नेक्स्ट आत्मा बघूया नमस्ते. कोण. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. बोला बोला. प्रांजली बोलते मॅडम. हा, नमस्कार. बोला बोला. मॅडम 27 तारखेपासून ऑक्टोबर पासून मी जॉईन झालेली आहे. हा पण रेकी मध्ये आली. रेकी नंतर मी एंजलचा कोर्स केला. एंजलच्या कोर्स नंतर ब्रह्मांडाने मला ग्रँड मास्टरला बसवलं. मी खूप हॅपी आहे आणि खूप खूप आभार आहे मॅडम तुमचे. आणि सर्वात महत्वाचं की तुमचा आवाज ऐकल्याशिवाय आम्हाला सकाळ होत नाही. सकाळ झाली पाहिजे. आवाज जर ऐकला नाही ना, असं वाटतं की मॅडम आम्ही आम्ही अपुरे पडलो असं वाटतं कधी कधी. आणि मॅडम खूप खूप म्हणजे सांगण्यात शब्द कमी पडतात आणि म्हणजे खूप खूप आनंद सर्वीकडे. अक्षय थँक्यू. तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू. आमच्या सर्वांकडनं. आत्मा नमस्ते. आत्मा तर नमस्ते. आता प्रांजली ताईंनी अक्षय तृतीयेला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज 19 वर्षानंतर बरोबर 19च तारखेला ठरल्याप्रमाणे आज अक्षय तृतीया आली आणि तो लग्नाचा वाढदिवस वेगळा साजरा झाला. अक्षय या शब्दाचा अर्थ आणि अक्षय तृतीया म्हणजे माहितीये का, खरंच ब्रह्मांडाने संकट भरपूर आणले. त्या भरपूर संकटामध्ये सुद्धा आज लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा घेण्या इतपत ब्रह्मांडाने तो भरभरून आनंद घेण्या इतपत इथं ठेवलं. ओके, हे तेवढं अस्तित्व पुन्हा निर्माण केलं, आयुष्य टिकवलं, यासाठी ब्रह्मांडाचे त्या अक्षय प्रेमासाठी, अक्षय आशीर्वादासाठी धन्यवाद. आणि म्हणून ना, आजच्या दिवशी झालेली कुठलीही गोष्ट आहे, हा एक मोठा अनुभव आहे की यामध्ये कितीही अडथळे आले किंवा कोणी म्हणेलही का अनेक सगळ्या गोष्टी झाल्याही, तरीही तो अक्षय आशीर्वाद ब्रह्मांडाचा आजच्या दिवशी पूर्णपणे टिकून राहिला आणि राहणार आहे ना. तर मॅडम म्हणून आजच्या दिवशी झालेली सुरुवात ही अक्षय सुरुवात असते, हे माझ्याकडे बघून, आमच्याकडे बघून तरी मान्य करावं. चला, तर नेक्स्ट मला करायचा त्यापेक्षा मॅडम पटकन तुम्हाला मेन्शन. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा अॅनिव्हर्सरीच्या.
पार्टी पाहिजे. पार्टी. चला सगळ्यांना पार्टी पार्टीच पार्टी आहे. अच्छा, ज्यांना ज्यांना पार्टी हवी आहे काळजी करू नका. आपण छान अक्षय बॉल करणार आहे. हे सेशन संपल्यानंतर ग्रँड मास्टर स्पेशल सेशन असणार आहे. ओके. हा, ते स्पेशल सेशन म्हणजे तुमच्या सगळ्यांसाठी पार्टी. ओके. मॅडम पार्टी मला बोलायचंय. ब्रह्मांडाच्या काय म्हणूया आपण, सेवकांनी पार्टीही द्यायची तर कशाची द्यायची, ब्रह्मांडाची ऊर्जाच भरभरून द्यायची. बस. हा, बोला दीपाली. हा, आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा नमस्ते सर्वांना. मी हा. आता 2 महिने झाले जॉईन झाले रेकीला. रेकी मला माहित नव्हता, हा विषय नवीन होता. मग आता मेडिटेशन म्हणजे नुसतं आपल्या चक्रावर बॅलन्स करून आपलं स्थिर करणे असं वगैरे असं वाटायचं. तर हे रेकी हा नवीन विषय होता, सिम्बॉल हा नवीन विषय होता माझ्यासाठी. आणि ह्याचा रिझल्ट खूप छान माझ्या शरीरावर पहिला झाला. म्हणजे आले वेगळ्या कारणासाठी, ह्याच्यासाठी ह्याच्यात मेडिटेशन मध्ये, आणि झालं वेगळंच. म्हणजे एकदम 10 वर्षापासून मला त्रास होता जो आता वाताचा पायामध्ये वगैरे ते. आणि मी सप्लिमेंट 10 वर्ष झालं घेत होती. आता 2 महिने मला पण म्हणजे ह्यात मी उतरले. म्हणजे मला ह्याचा अभ्यासच करायचा होता की मी सप्लिमेंट पूर्ण बंद केलं, की सप्लिमेंट घ्यायचं नाही. आता बघायचं ह्यात काय होतंय आपल्याला. जे जे सांगितलं एका व्यक्तीने आपल्याला की हा तुला फरक पडेल म्हणून, तर पहिला माझ्या शरीरावर जास्त चांगला फरक पडला, की वाताचा रिझल्ट दुसऱ्या सेकंडला की मेडिटेशन कमी झाला माझा पूर्णपणे. मला मांडी घालता येत होती, तर जास्त वेळ मांडी घालू शकत नव्हती. मुंग्या येणे, जड होणे, असं आकडणे, असं पायात माझा प्रॉब्लेम होता. तो दुसऱ्याच सेकंडच्या ह्यालाच मला ते मेडिटेशन मध्ये पूर्णपणे निघून गेला. आणि आता अजिबात नाही. आता जरी कट्ट्यापाशी उभारलो आपण स्वयंपाक वगैरे करताना, तरी पाय खूप दुखायचे संध्याकाळी. आता अजिबात नाही, एकदम क्लिअर. म्हणजे 100% मला तो रिझल्ट मोठा जास्त आलाय आता. बाकी छान. किरकोळ किरकोळ पण भरपूर मला रिझल्ट आलात मॅडम. कारण हा मोठा सांगण्यासाठी काय, की मी सप्लिमेंट बंद केलं आणि ह्याचाच नुसता प्रयोग केला, की नुसतं मेडिटेशन करायचं, सांगतील तसं करायचं. आणि रेखी आणि मेडिटेशनचा खूप छान रिझल्ट आलाय. की औषधाला पैसे आपण किती खर्च करतोय मॅडम, तरी आपण खातच राहतो की आता नाही, हे नाही, ते नाही. असं जर केलं तर आपल्या बॅलन्स ठेवला चक्रांवर, तर आपण निरोगी राहण्याचा हा मार्ग उत्तमच आहे. मला हा सगळ्यांना सांगायचा आहे मॅडम. आणि तुमचे धन्यवाद. इथनं पुढे पण आम्हाला सगळं हे शिकायचंय, पुढे तुमचं काय काय आहे ते. आणि धन्यवाद, थँक्यू मॅडम तुम्हाला. खूप धन्यवाद. खरोखर जसं आता सर्वांना सांगते, सर्व जुने सदस्य, ब्रह्मांडाची कृपा आहे. ओके. आपण जे बरेच सदस्य ग्रँडमास्टर मध्ये गेल्यानंतर काही रिझल्ट घ्यायचे, ते कित्येक सदस्य बाकी सगळ्यांचं निरीक्षण असं आहे इतर ग्रँडमास्टरचं, की हो ना प्राजक्ता परवा त्या दिवशी बोलताना म्हणत, मॅम हे लोक ना, आम्ही ग्रँडमास्टर मध्ये जे रिझल्ट घ्यायचो हे सेकंड डिग्री मध्येच घेतात, हे थर्ड डिग्री पर्यंतच घेतात का. त्या ब्रह्मांडाने ग्रुपची एनर्जी एवढी छान करून दिली आहे तुमच्या सगळ्यांच्या सोबतीने, की भरभरून. आणि मग ग्रँडमास्टर मध्ये हे काय घेतील, हा एक पुन्हा एक आहे ना, ते हे अधिक अधिक पुढे जाणार. खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा. वातावरण नियंत्रण ग्रँडमास्टर मध्ये मिळवलं होतं सुरुवातीला, बरोबर ना. आता ते नियंत्रण कित्येक लोकांनी थर्ड डिग्री पर्यंत पूर्ण नील केला आहे वात. किती सांगावं, किती थँक्यू म्हणावे ब्रह्मांड. खूप धन्यवाद दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. चला नेक्स्ट. कोणी पण आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा, वनिताताई आणि स्वाती सोबत झाले. स्वाती नंतर वनिताताई. ओके. हा, ज्याचा नंबर लागेल तो बोला. आत्मा नमस्ते. मी रेकीला 15 ऑगस्टला जोडलेली आहे. मी रेकी म्हणणार नाही, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा म्हणणार. कारण या ऊर्जेमधून आल्यानंतर मला खूप असे सुंदर सुंदर अनुभव आलेत. माझ्यावर खूप मोठं संकट आलं, पण त्याच्यातून एक मोठी ताकद माझ्यामध्ये निर्माण झाली आहे. कोणतंही संकट येऊ दे, त्याला धाडसानं सामोरं जाण्याची ताकद मला ह्या ऊर्जेनं दिलेली आहे मॅडम. त्याच्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती सुंदर आहे. आणि आता सगळे घरातील जे सदस्य आहोत ते सगळे हॅपी, हेल्दी, रिलॅक्स जीवन जगत आहोत. आर्थिक स्थिती सुद्धा खूप सुंदर झालेली आहे मॅडम माझी. खूप सुंदर. म्हणजे आयुष्य याच्या आधी कधी असं वाटलं नव्हतं की असं मी जगेन, असं सुंदर असं आयुष्य इतकं सुंदर मी जगते मॅडम. खूप खूप धन्यवाद त्या ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जेचे आहेत मॅडम, आणि तुमचे आहेत मॅडम. खूप सुंदर अनुभव. मी प्रत्येकाला सांगेन की जे थर्ड डिग्री पर्यंत आले त्या लोकांनी सगळ्यांनी ग्रँडमास्टर व्हा. ग्रँडमास्टरचे पण सुंदर अनुभव सगळ्यांनी अनुभवा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काय कमी आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये ग्रँडमास्टर मध्ये
आपण शिकून त्याच्यानंतर आपलं आयुष्य किती सुंदर आपण बनवू शकतो हे प्रत्येकाला कळेल आणि प्रत्येकाला सुंदर सुंदर अनुभव पण येतील या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचे. त्यासाठी सगळ्यांनी मी सांगते की 3rd डिग्री पर्यंत जे झाले त्यांनी सगळ्यांनी ग्रँड मास्टरला ऍडमिशन घ्या. आपलं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचं रोपटं खूप खूप मोठं करूया आपण सर्वांनी मिळून. आणि अक्षय तृतीयेच्या मॅडम लग्न वाढदिवसाच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा मॅडम, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू युनिवर्स, थँक्यू मॅडम. खूप खूप धन्यवाद. किती ती पोटतिडकी. खरंच आयुष्य आहे ना खूप सुंदर बनवलं ऊर्जेने, हो ना? हे प्रेम, हा विश्वास का मिळतोय? कारण ऊर्जा भरभरून देतो. मग लक्षात घ्या, या अक्षय ऊर्जेसोबत जुडा आणि हा आनंद अक्षय ठेवा आयुष्यामध्ये, एवढं तुम्हाला सांगेन. जी मंजुश्री मॅम तुमच्या मॅमनी ऊर्जा दिली, मॅडम म्हणतात हो जाएगा. मी सगळ्यांना सांगते, तुम्ही स्वतःची एनर्जी एवढी वाढवा की तुम्ही म्हणा हो जाएगा आणि हो जाएगा. ओके? हो मॅडम. काय हे सर्व तुमच्या आतमध्ये आहे, हे विज्ञान आहे. खूप धन्यवाद. चला नेक्स्ट. खाली मेसेज टाकला आहे. हा बोला. मेसेज कोणाचा झाला माईक सुरू? हा बोला. ज्योती सूर्यवंशीचा. बोला. वनिता ताई तुमचा व्हिडिओ दिसत नाही. हा ज्योती सूर्यवंशीला बोलू दे, तुम्ही अंधारात आहात. हा लाईट गेली येईल. ज्योती तू माईक सुरू केला का? बोला पटकन. नाही तुमचा आवाज नाही येऊन राहिला ज्योती ताई, आवाज येत नाहीये. नाही नेक्स्ट. तोपर्यंत आवाज क्लिअर करा. मॅडम मी बोलू का? हो. नमस्ते. लाईट सुरू करतील. दुसऱ्या मनीषानी मेसेज टाकलेला आहे खाली, व्हिडिओ सुरू करा. हा बोला. आत्मा नमस्ते मॅडम. हा. मी 1 जानेवारी पासून आपल्याकडे जॉईन झालेले, पण जरा फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे मला नाही ती बॅच करता आली. मी फेब्रुवारी पासून जॉईन झाले आणि बऱ्याच अडचणी आलेल्या. म्हणजे लग्न होतं, परत आणि आईचा ऍक्सिडेंट, अशा बऱ्याच गोष्टी होत्या, पण त्या ऑटोमॅटिक अशा कम्प्लीट होत, पूर्ण होत, अडचणीवर मात करत माझा क्लास कम्प्लीट झाला आणि आता 3rd लेवल कम्प्लीट झाली. पण एक अशी छान गोष्ट घडते की मनात असा छोटासा कोणता पण विचार आला की तो लगेच पूर्ण होतोय. म्हणजे आजच एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आज सकाळी मी असं ठरवलं होतं की आज अक्षय तृतीया आहे, काहीतरी आपण सिल्वर किंवा गोल्ड काहीतरी खरेदी करूया. पण माझं काही तेवढं बजेट नव्हतं, पण तरी सुद्धा माझ्याकडे काही होत्या वस्तू. मग मी ज्वेलरी शॉप मध्ये गेले आणि जे घ्यायचं होतं ते सोडून त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे सिल्वर चेन, परत माझ्यासाठी ह्या गोष्टी ऑटोमॅटिक तयार झाल्या. म्हणजे माझं बजेट होतं आणि माझ्याकडे ज्या वस्तू होत्या त्याच्यात बरोबर ते सगळं मॅनेज झालं आणि मी अक्षय तृतीये दिवशी घेऊ शकले. हे मला खूप छान वाटलं. म्हणजे ऑटोमॅटिक मला तिथं रेकीने मदत केली. आणि म्हणजे एक छोटासा विचार आलेला सकाळी की आपण हे करू शकतो का, होईल का, पण ते सहज झालं आणि बरोबर आजच्या दिवशी. मला हे तुम्हाला शेअर करायचं होतं. आणि हे सगळं तुम्ही शिकवलेल्या रेकीमुळे, मॉर्निंग मेडिटेशन किंवा आतापर्यंत 3rd डिग्री आलोय ते, आणि खूप म्हणजे खूप यश आलंय. म्हणजे जे आपण बोलतोय, मनात विचार येत आहेत पॉझिटिव्ह, ते ह्याच्या अगोदर निगेटिव्ह विचार आला तरी तो लगेच खरा व्हायचा, पण आता जास्त पॉझिटिव्ह विचार येतात आणि खरे ठरतात. आणि तुम्ही इतकं छान शिकवलंय त्यासाठी मनापासून थँक्यू. आणि तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. कोणी आठवण काढली ही लग्नाच्या वाढदिवसाची, त्यांना पकडूया आपण पहिले आता. युट्यूबला लाईव्ह सेशन जाणार आहे. ओके. पण मॅडम छान आहे, आजच्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा मिळत आहेत आणि तुम्ही आम्हाला एवढं अक्षय प्रेम देताय. थँक्यू युनिव्हर्स. बस ब्रह्मांडाची भरभरून कृपा आहे, हेच तर तुम्हाला सांगते आहे ना. खूप धन्यवाद. आणि मनीषा जे मागतात ना, ब्रह्मांड ते मनीषाला देते आहे. गेल्या 1.5 महिन्यामध्ये मनीषाला खूप सारे गिफ्ट सुद्धा मिळालेले आहेत. स्पेशल व्हिडिओ मध्ये खूप बघून सरप्राईज घेसाल. गिफ्ट मिळत आहेत आणि 1-2 ड्रेस पण मिळालेत आणि आजच मिळालेत मला. म्हणजे मला माहित नव्हते, ते पण ऑनलाईन मिळालेत मला आज. खूप छान गोष्टी, इतके सरप्राईज. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू. अगोदर आपण करायचो नकारात्मक विचार, हे होऊच शकत नाही, हे काय देणार, असं काय होणार, तेवढ्यामध्ये काय होणार, आणि त्या विचाराला ब्रह्मांड तथास्तु म्हणणार. लक्षात घ्या, एक नकारात्मक विचार नष्ट करण्यासाठी
पुन्हा 10 सकारात्मक विचार क्रिएट करावे लागतात. एवढे एका नकारात्मक विचाराचे व्हायब्रेशन्स असतात. त्यापेक्षा जर मला काय नकारात्मक आहे ते बोलायचंच नाहीये, मला सकारात्मकच बोलायचं आहे, हा जर विचार क्रिएट केला तर तसंच करा. ओके. आणि स्वतःची ती क्षमता वाढवा सकारात्मक बोलण्याची, सकारात्मकता क्रिएट करण्याची. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. दुसरी मनीषा कुठे असेल आता? आत्मनमस्ते मॅम. आली सापडली. बोला. मी तुमचे आणि आपल्या ब्रह्मांडी ऊर्जेचे खूप खूप धन्यवाद करते. मी फरवरीच्या बॅच पासून जोडलेली आहे. मला वाताचा खूप त्रास होता. मी पहिलं जेव्हा मेडिटेशन केलं आपलं लाईव्ह मध्ये लव बॉन्ड आपला सेल्फ लव्हचं जे पहिलं सेशन होतं संडेचं हं, ते जॉईन हं. केलं आणि त्यामध्ये काही थोड्या वेळासाठी आपण मेडिटेशन केलं होतं. त्या मेडिटेशन मध्ये मला जो वात आला होता हा. तो वात माझ्यासाठी शेवटचा ठरला मॅम. त्याच्यानंतर मला एकदाही वात आला नाही. मी म्हणजे आता मी म्हटलं तुम्हाला की मी सेकंड डिग्री मध्ये माझा वात पूर्णपणे गेला. पण मला आठवते माझा आपला सेल्फ लव्हचा जो संडेचं सेशन झालं होतं त्या दिवशीचा शेवटचा वात होता. म्हणजे माझे पाय सरळच होत नव्हते. तो शेवटचा वात. त्याच्यानंतर मला अजूनही वात आला नाही. त्याच्याच सोबत मला बरेचसे माझे छोटे मोठे मायग्रेन, परत पिरियडचा थोडासा प्रॉब्लेम होता. थोडासा नाही, खूप मोठा प्रॉब्लेम होता माझा पिरियडचा. असं वाटतच नाही आता की तो केव्हा येतो केव्हा जातो कळतही नाहीये. आणि त्याचबरोबर घरातही वातावरण चेंज झालेलं आहे बऱ्यापैकी. बरोबर. आहे थोडंफार ते पण ते होऊन जाणार. तर मनीषा किती वर्षापासून हा वाताचा प्रॉब्लेम होता? तुम्ही केवढ्या होत्या? मी चौथी मध्ये असेल मॅम, म्हणजे 10-11 वर्षाची होती तेव्हापासून मला नसा लागायच्या पूर्ण कंबरपासून. आणि असा लागायचे की ते पाय सरळच होत नव्हते माझे. झोपेतही लागायच्या आणि नसावर नसा चढायच्या. मी पद्मासनात तर बसूच शकत नव्हते. अर्ध पद्मासन नाही, पूर्ण तर बोलायचंच काम नाही. आता अर्ध पद्मासनामध्ये मी 2-2.5 तासाच्या वरती बसू शकते. खूप सुंदर. बहुत बढिया. या सगळ्यासाठी आपण सगळे म्हणून या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानूया एक वेळ. हो ना. कारण पायामध्ये नसा नाही व्हायच्या म्हणजे बेंडक्या यायच्या बाईच्या. गंमत आहे का तो हा त्रास हा प्रचंड. बरोबर आहे ना भयंकर मनीषा? राहायचं. हो हो, बेंडक्या यायच्या. खूप आणि मोठ्या हाच मोठ्या त्रास म्हणजे खूप त्रास व्हायचा. भयंकर मनीषाच्या त्रास व्हायचा. छोट्या बाळाला सुद्धा व्हायचा. किती वर्षाचा आहे हो, मनीषा तो? 4 वर्षाचे आहे मॅम. 4 वर्षाचा. हो. आणि या हो. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला मला 8 ते 9 महिन्याचा असताना पासून त्याला त्रास होतोय. तो थोडासा जरी खेळला तरी त्याला खूप भयंकर त्रास व्हायचा त्याचा. आणि त्याचसोबत तो रात्रीचा दचकून उठायचा, रडायचा, खूप इतका रडायचा की 1-1 तास रडायचा. मी या 1-1.5 महिन्याच्या आपल्या सेशन जेव्हापासून मी जॉईन केलं त्याच्यानंतर त्याला असं लूज मोशन झालं. तेव्हापासून मी त्याला थोडं रेकीचं पाणी द्यायला लागले. तेव्हापासून त्याला म्हणजे मी आता ऑब्झर्व असं अचानक 15 दिवसाचं ऑब्झर्वेशन लक्षात आलं माझ्या की याचं ते रडणं कुठं गेलं. इतका दिवस दिवस खेळतोय उन्हाचा तरी त्याला पायाचा त्रास नाही होतोय. असं अचानक का झालं. तर मलाच लक्षात आलं की नाही हे आपणच केलंय पण आपल्याच लक्षात नाही आलं. तर हा पण खूप मोठा रिझल्ट आहे मॅम माझ्यासाठी. खूप सुंदर. कारण रात्रीचं 8-9 महिन्याचा असताना पासून तर आतापर्यंत 4 वर्षाचा झाला फरवरीमध्ये. आतापर्यंत तो रात्रीचा आम्हाला 1-1, 2-2 तास जागवायचा. आणि त्याला भयंकर त्रास व्हायचा त्याचा. त्या पायामध्ये पायच करायचा कंटिन्यू. झोपेत डोळे लावलेले राहायचे, रडायचा, पाय करायचा. त्याला तेल मालिश करून सर्व करून बघितलं आम्ही. औषध वगैरे डॉक्टरकडे पण घेऊन गेलो होतो. डॉक्टर बोलले होते की त्याला स्पेशलिस्टकडे घेऊन जा म्हणे वाताच्या. मला बघा फ्रेंड सर्कलला पण खूप सांगितलं. पण तो विषयच संपला मॅम आता. विषय संपला. बस थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. मला असं सांगायचं आहे सगळ्यांना की असा जो जुना आजार असतो ना तो सुद्धा या ब्रह्मांडाच्या कृपेने बरा होऊ शकतो. काही जादू नाही आहे किंवा कुठे नाही नाही. अंधश्रद्धा नाही आहे.
कुठं तुम्हाला एकही वस्तू बाहेरून घ्यायला सांगितली जात नाही. फक्त काय तर ब्रह्मांडासोबत जुडा, ब्रह्मांडाकडून भरभरून ऊर्जा ग्रहण करा. आपण करूया तर प्रयत्न. नवीन सदस्यांना मी विनंती करेल की करूया तर प्रयत्न. आपण अनेक गोष्टींसाठी खूप दिवस गमावले आहेत, अनेक आजारांसाठी गमावले आहेत. एक वेळ करूया प्रयत्न, ठेवूया विश्वास या ब्रह्मांडावर. ब्रह्मांडाने आपल्यामध्ये सकारात्मकता घडवली तर फारच उत्तम. आणि या ब्रह्मांडाच्या वतीने मी मंजुश्री तुम्हाला या सगळ्या ग्रँडमास्टर्स रेकी हिलरच्या साक्षीने शब्द देते की तुम्ही जर काय मेडिटेशन करण्यासाठी या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळण्यासाठी फक्त दिवसातला एवढूसा छोटासा अर्धा तास स्वतःसाठी काढण्यासाठी तयार असाल ना, तर तर हे ब्रह्मांड तुमची जोडी रिकामी ठेवणार नाही. तुम्हाला तुमच्या पारड्यामध्ये तुम्ही येसाल एका गोष्टीसाठी आणि ब्रह्मांड देणार भरपूर. असंच होणार. Yes, कारण ma'am. मनीषा काही तो वाद दुरुस्त करण्यासाठी आली नव्हती. मनीषा वेगळ्याच कारणाने रेकीमध्ये आले होते. बरोबर आहे ना मनीषा? Yes, ही मनीषा, ती yes. मनीषा, सगळे सदस्य. माझा पिरियडचा पण तसाच प्रॉब्लेम होता मॅम. म्हणजे 14व्या वर्षापासून आली, आज 36 चालू आहे स्टार्टिंग. आत्ताचे 2 महिन्याची जी पिरियड गेली ना, ती पिरियड मला असं वाटलंच नाही की आली आणि केव्हा गेली. खूप भयंकर पेन व्हायचं मला. 4 ते 5 दिवस मी बेडवरून उठायच्या लायक नव्हती राहायची. एवढा त्रास व्हायचा. आणि त्याचबरोबर थोडा पीसीओडीचा पण त्रास होता. तर तोही निघून गेला. ते पेन होतं ते पण कमी होऊन गेलं. समजतच नाहीये मला केव्हा येतात ते दिवस आणि केव्हा जातात. आणि मला महिन्याचे हे 4 दिवस खूप जड जायचे, खूप भयंकर. असं वाटायचं मी जर कुठं बाहेर जॉब वगैरे केला तर माझं कसं व्हायचं. एवढं टेन्शन यायचं मला त्याचं. आता आपण जॉब करण्यासाठी तयार आहे, पुढच्या परीक्षा देण्यासाठी तयार आहे आणि नक्कीच यशस्वी होणार. ओके मनीषा. खूप धन्यवाद. मॅम तुमचा आशीर्वाद असू दे मॅम, सर्व होणार. तुम्ही फक्त हो जाएगा हे समजा, सगळं होणार मॅम. या जुन्या आतापर्यंत ग्रँडमास्टरनी नव्या लोकांना शिकवून दिल्या काही काही गोष्टी आहे ना. Yes, ma'am. सूर्यवंशी ताई. थँक्यू मॅम, थँक्यू. जोरात. आत्मा नमस्ते मॅडम, येतोय हा आवाज? हा आला. हा मॅडम, मी 27 ऑक्टोबर पासून जॉईन झाली आहे रेकीला. आणि माझ्या घरात खूप निगेटिव्हिटी होती. खूप म्हणजे नॉनव्हेज घरात यायचं, खूप ड्रिंक वगैरे होती. आता ते पूर्ण स्वतःहूनच बंद केलं सगळं. मिस्टरांनी बंद केलं सगळं. म्हणजे खूप त्यांनाही खूप म्हणाले तू शेअर कर, हे पा समोरच बसलेले शेअर कर म्हणे तू समजा. नमस्ते दादा. खरं तर बदल झाला घरामध्ये. जेव्हा ज्योतिताई टॅरो लीडर झाल्या तेव्हा ज्योतिताईच्या बॅकग्राऊंडला जो आवाज यायचा ना, आम्ही ज्योतिताईला विचारतो, ज्योतिताई काय सुरू आहे? तुमच्याकडे कोणीतरी भाषण देत आहे का? काय सुरू आहे? तुमच्याकडे कोणी क्लास घेत आहे काय? पण आज ज्योतिताईने शेअर केलं. थँक्यू ज्योतिताई. थँक्यू दादा. आत्मा नमस्ते मॅडम. हा खूप छान, एकदम माझ्या जीवनात खूप आनंद आला. मला अशक्य ते शक्य झालं. खूप म्हणजे वाटतच नव्हतं की असं कधी माझ्या जीवनात होणार आहे म्हणून. खूप छान. नक्कीच अशीच ऊर्जा घेत राहा आणि अनेक प्रश्न आयुष्यामध्ये. ज्योतिताई तुम्ही ते हाताचं सांगा सगळ्यांना, नवीन सदस्य आहेत. हा मॅडम, माझ्या हाताचा प्रॉब्लेम जो आहे ना, माझ्या हाताला खूप भेगा होत्या. आणि ते आता म्हणजे मेडिटेशन करते ते पुष्कळ कमी झाल्या. पूर्ण नाही गेल्या कारण ते अनावश्यक आहे मला. खूप कमी झालं. म्हणजे मला जेवता वगैरे येतं, नाही तर मला जेवता यायचं नाही. हाताच्या भेगा खूप असायच्या तेव्हा. कोणता वात म्हणतात त्याला ज्योतिताई? जळवात म्हणतात, जळवात. जळवात. ओके बघा, वातांचे भरपूर प्रकार आहेत. ज्योतिताईंनी जळवातावर नियंत्रण मिळवलं 3rd डिग्री पर्यंतच आणि ते जवळजवळ 80-90% मिळवलं त्यांनी. हो ना ज्योतिताई? हो मॅडम. आणि मला असं वाटतं ज्योतिताईंनी त्यांच्या नातींना आणि अधिक कोणाला दिली ऊर्जा, त्यांना फरक पडला ना ज्योतिताई? हा, नातींना देते मॅडम मी ऊर्जा. हं. आणि सारखं काही झालं की नाती म्हणतात "आई, आजी मला ऊर्जा हे दे, रेकी दे मला, लवकर रेकी दे." त्यांना लगेच बरंही वाटतं. छान. लगेच बरंही वाटतं त्यांना. मस्त. खूप सुंदर. थँक्यू. एक शेअरिंग नेक्स्ट. वनिताताई केव्हाच्या माईक सुरू करून बसलेल्या आहेत. बोला वनिताताई.
वनिता क्षीरसागर नंबर केव्हाचा लागलाय? बोला. नमस्ते मॅडम. हा नमस्ते मॅडम. हा मी बोला बोला. 1 जानेवारीला जॉईन झाले होते. हा बोला बोला. आता ग्रँड मास्टर 15ला आहे. रेकी बद्दल काय बोलावं, बोललं एवढं कमीच आहे. रेकीने भरपूर काही, जसं की आकाशी झेप घ्यावी एखादी, हं, अशी झेप घेण्यासारखी ऊर्जा निर्माण आपल्यात होते. आणि ते झेप तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे न डगमगता, न कुठं खचता कशी झेप घ्यायची हे तुमच्याकडनं शिकायला मिळालं. त्याबद्दल ते रेकी ऊर्जेचे धन्यवाद, तुमचे धन्यवाद. आणि प्रत्येक माणसांनी, म्हणजे प्रत्येक सदस्य जे आता नवीन कुणी जॉईन झालेले आहेत, ऐकत आहेत, हे रेकीमय ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी रेकी जॉईन केल्याशिवाय रेकीमय ऊर्जा काय आहे हे कळणार नाही. त्या प्रत्येकाने रेकी जॉईन करावी अशी माझी सदिच्छा आहे. हा थँक्यू थँक्यू. नमस्ते मॅडम. नंतर कधी जास्त शेअरिंग, कारण की लहान बाळ आहे शेजारी. बाळ काय ऐकून नाही राहिलं. सेकंड डिग्रीचे सदस्य, सेकंड डिग्रीचे सदस्य सुजाताताई. सेकंड डिग्री बाणावलकर, काय बदल वाटतो या काय किती झाले आपले दिवस? जेवढे झाले असतील 8-10 माझा आता दिवसामध्ये. थर्डला. हा 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 मला हा मॅडम हा. खूप अनुभव आला. मी म्हणजे मला ना झोपच येत नव्हती. मी किती महिने झोपायचीच नाही. झोपच माझी पूर्ण गेली. किती डॉक्टर झाले, सायकॅट्रिस्ट खूप खूप झालं. पण आता मी जसं जॉईन केलं तेव्हापासून मला झोप माझी म्हणजे एकदम व्यवस्थित झोप, छान प्रकारे झोप लागली. एक गोळी नाही, काय नाही, काय नाही. एवढ्या गोळ्या सगळ्या बंद टाकूनच दिल्या सगळ्या. म्हणजे एवढा अनुभव आला. आणि त्या दिवशी माझा एक अनुभव सांगायचा आहे. माझी हा सासू 92 वर्षाची आहे. हा तर त्या दिवशी त्यांचे पाय 3 दिवस नुसते गोळे. मग आम्ही रात्रभर, मी तिला 3 दिवस गोळ्या देत होती. रात्रीच्या 2-3 वाजता उठायची, म्हणजे पाय पाय दुखतायत. आणि हा. अचानक माझ्या मनात काय आलं, आपण त्यांना रेकी देऊया. आणि रेकी दिल्या तशी 3 वाजता, रात्री 2:30ला रेकी दिली ना, ती डायरेक्ट ते सकाळी 8 वाजताच उठले एकदम. गोळी नाही दिली, काय नाही, काहीच नाही दिलं. अरे वा. म्हणजे एवढा मला अनुभव आला खूप छान प्रकारे, सुंदरच, खूप छान. खूप धन्यवाद कोणी जोडलं, मॅडम. कोणी तुम्हाला रेकीला कोणी जोडलं? म्हणजे जावेनी माझ्या जोडलं. हा तिघी जावा जावा. सविता बाणावलकर. मंजुश्री लिंग इन्स्टिट्यूट मध्ये एक खासच आहे की सगळ्या जावा जावा, नंदा भाऊजया सगळ्या एकत्र असतात, आहे ना. दुसरी खूप मला जाऊबाई सुजाता मला ताईची दुसरी झोपेचा जाऊबाई. प्रॉब्लेम माझा गेला. माझा थँक्यू. झोपेचा प्रॉब्लेम गेला मॅडम माझा. खूप आभार आहे तुमचे. खूप खूप मला छान. हे आलं. आहेत का सुजाता ताईंच्या जाऊबाई सोबत? तर व्हिडिओ माईक सुरू करा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आजच माझं वहिनींशी बोलणं झालं, सुजा वहिनींशी. म्हटलं काय कसं चाललंय, तर म्हणाले थर्ड डिग्रीला आता मी ऍडमिशन घेतलंय आणि हा झोपेचा माझा सगळा प्रॉब्लेम पूर्ण बंद झाला. आणि म्हणायला लागल्या आता मला की नाही, मी दुसऱ्यांना पण रेकी देते. एका काळी त्या 2 वर्षापूर्वी एवढ्या घाबरायच्या प्रत्येक गोष्टीला आणि झोप नाही आणि खूप डिस्टर्ब होत्या त्या. पण आता बऱ्यापैकी म्हणाल्या माझ्यामध्ये सुधारणा झाली आहे. आणि आता मी दुसऱ्यांना रेकी देते. अजून 2-3 सांगितलंय, त्यांना मी सांगितलंय, त्यांना पण मी जोडणार आहे रेकीची. आज खूप दुपारी आमचं खूप वेळ, आज त्यांचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे मी त्यांचाच मला कॉल आला. मी त्यांना, जसं तुमच्याशी टेलिपॅथी माझी होते ना तशी झाली. मी म्हणते सकाळपासून सुजा वहिनीला कॉल करणार, तर त्यांनीच मला कॉल केला त्यांच्याच बर्थडेच्या दिवशी. आणि खूप चांगलं छान त्यांना अनुभव आले. आणि मला तर खूपच अनुभव येतच आहेत. आणि जसं जे मी बोलेन ते माझ्या बद्दल तसंच्या तसं घडतंय. त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. आणि तुमच्यामुळे की नाही, रेकीला जुडल्यामुळे की नाही मला जी एक अनामिक भीती वाटायची किंवा असं म्हणजे काहीतरी मिसिंग वाटायचं, ते आता माझं पूर्णपणे 3-4 वर्षामध्ये पूर्ण हे झालं. म्हणजे मी एकदम रिलॅक्स. आणि काही प्रसंग असू दे, कोणाचं काय ऐकलं तरी मला असं धडधड व्हायचं, प्रचंड भीती वाटायची, झोप उडायची माझी. आता मला अजिबात काही वाटत नाही. अजिबात म्हणजे अजिबात मला टेन्शन कुठल्याही गोष्टीचं येत नाही. मी निर्धास्त असते एकदम.
आणि माझ्याकडे सिम्बॉल आहेत आणि सगळ्या मेडिटेशन एवढे पॉवरफुल आहेत ग्रँड मास्टरचे तर बेफाम मस्तच आहेत मेडिटेशन. त्या मेडिटेशनच्या ह्याच्यावर ना अगदी 100 वर्ष सुद्धा मी बिनधास्तपणे राहू शकते. इतकं मला आता कॉन्फिडन्स आला. एका काळी मी आता जगणार नाही म्हणजे मला जगायचीच इच्छा नव्हती. आता मला नको बस झालं हे असं वाटायचं. तब्येतीचं एवढं मला प्रचंड त्रास व्हायचा. रिलेशन मध्ये पण भरपूर त्रास होता. पण आता आपल्याला माहित आहे कार्ड आपलं काढलंय माझं मी कोण आहे ते तुम्ही सांगितलं तसं आता मी राणी झालेली आहे राणी आणि खूप झाली मस्त खूप मस्त जीवन छान आनंदी आनंद आहे सगळा. सगळं खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि मला एक सांगायचंय की रेकीला ज्यांना असं वाटतं का अरे बापरे इथे जाऊन माझं खरंच काय होईल का किंवा फीचं काही माझ्याकडे पैसे नाहीये तर आता मी कसं हे करू, त्यांनी तर अगदी ना रेकीचं म्हणजे परीक्षाच घ्यावी की त्यांनी पहिलं ऍडमिशन घेऊन टाकावं. ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत फी भरायला असं ज्यांना वाटतं ना त्यांनी पहिलं ऍडमिशन घेऊन टाकावं. एवढे अप्रतिम अनुभव आहेत ना. मनी मेडिटेशन करायच्या आधीच मला रेकीमध्ये जॉईन झाल्यापासून प्रचंड पैशा बाबतीत प्रचंड अनुभव आहे. माझे मनी ब्लॉकेजेस जे होते ना ते सगळे म्हणजे सगळेच नष्ट झालेले आहेत. आजपर्यंतच्या याच्यामध्ये मला खूप अनुभव आले रेकीकडून. बाकी सगळे तर शारीरिक वगैरे सगळेच आलेले आहेत. सगळे रिलेशन मध्ये आलेत. पण मनीच्या बाबतीत तर खूपच आले खूपच. आणि मला हिलिंग पण आता ज्या येतात ना त्या मनीच्या बाबतीतच येतात आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतोय माझ्याकडून. छान. मस्त. म्हणजे खूप धन्यवाद ब्रह्मांडाचे आणि मॅडम तुमचे. तुमच्यामुळे मी खरोखर एक वेगळी सविता बाणावकर ही वेगळी निर्माण झाली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि आता सविता आणि त्यांचा परिवार रेकीमय केला आहे. दोन्ही तिघी जावा-जावा एका एका ठिकाणी छान ध्यान करतात. म्हणजे यापेक्षा अधिक काय हवं, हो ना? खूप सुंदर, खूप छान. आनंदी आनंद. बस असं म्हणूया. थँक यू युनिव्हर्स. बिडवे ताईंनी केव्हाचा माईक सुरू केला आहे? बिडवे ताई. जस्ट 3rd डिग्रीचा शक्तिपात झाला. हे लोकं 2nd डिग्रीचे आहेत आणि सुजाता ताई तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी-कोटी रेकीमय शुभेच्छा सर्व ग्रुपकडून. थँक्यू थँक्यू. बिडवे ताई तुम्ही माईक सुरू माझ्या केला होता? हा हां. पण दिसून नाही राहिलं मला तुम्ही. बोला. बिडवे ताई आता कुठं गायब झाल्या? परत माईक सुरू करा आणि बोला. आत्ता दिसल्या होत्या मला. हा. हां, आत्मा हां. नमस्ते मॅडम. हां, तुम्हीच केव्हाच्या चालू करून राहिल्या. बोला. मॅडम मी आता जस्ट 16 मार्च पासून जॉईन झाले. पण म्हणजे मला असं मन एकदम शांत झालं माझं. आणि ज्या समस्या होत्या ना तर समस्या अजून संपल्या नाही. पण मग आता कुठंतरी असा कॉन्फिडन्स निर्माण झालाय की आपणच समस्यांपेक्षा मोठे, हं, समस्या हं. आपल्यापेक्षा छोट्या आहेत असं वाटायला लागलं आता. आणि गुड. मन एकदम शांत झालं. आणि आता मागे मी प्रवासाला गेली होती. हं, तेव्हाचा एक अनुभव मी सांगितला पण पुन्हा एकदा तो सांगते. तर प्रवासामध्ये मॅडम आम्ही एका ठिकाणी थांबलो. 11:30 पावणे 12 झाले होते. पावणे 12 होत आले होते आणि कुठेही कसलं वाहन वगैरे तिथं नव्हतं. म्हणजे खूप तुरळक वाहनं होते आणि कोणी थांबत पण नव्हतं. तर आम्ही असं ठरवलं, मी माझे मिस्टर आणि माझी बहीण होती. आम्ही 3 जण होतो. हं. आम्हाला असं वाटत होतं की आता जर काही थांबलंच नाही आपल्यासाठी तर समोर एक हॉस्पिटल आहे तिथे 4-5 तास काढावे लागणार की काय. आणि हं. अचानक एक दादा आले आणि त्यांनी स्वतःहून कार थांबवली आणि आम्हाला विचारलं की कुठे जायचं म्हणून. आणि आम्हाला आमच्या ठिकाणावर सोडलं सुद्धा. म्हणजे जॉईन होऊन काही दिवसच झालेले तर ब्रह्मांड म्हणजे आपल्या सोबत ती ब्रह्मांडाची दिव्य ऊर्जा असते आणि ती खूप छान आपल्याला काम करते. फक्त गरज असते की आपण तिला ओळखायचं आणि तिच्या सोबत जोडायचं. हं, हं, खूप हं. छान आहे मॅडम हे सगळं. खूप 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 छान आहे मॅडम. आणि तुम्हाला खूप सुंदर. लग्नाच्या वाढदिवसाच्या अक्षय अक्षय शुभेच्छा मॅडम. अक्षय अक्षय शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आमचा दिवस, आमची ऊर्जा अधिक समृद्ध होत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. खूप धन्यवाद. तर सन्माननीय सदस्य, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी आणि या ऊर्जेसह जुडायचं आहे. तर हा एक मी तुम्हाला नंबर पाठवते. ओके, समिधा बांधेकर यांना मी बोलायची एक संधी देते. हो ना, समिधा. मी समिधाला आम्ही ऐकलंच नाही कोणी. तर काय म्हणणं आहे समिधाचं? एक वेळ माईक सुरू करा
आणि मग संविधानानंतर डायरेक्ट आपण मेडिटेशनला सुरुवात करूया. ओके? हां. मी मार्चमध्ये जॉईन झाली लेक्चरला. हं, हं. ऍक्च्युली मी माझ्या मॅडमला बोलली की माझ्या मुलासाठी जॉईन झाली, पण मी जशी जॉईन झाली तसा मी माझ्या मिस्टरांना बोलली की ह्याच्यात बघ किती फरक वाटतोय म्हणून. म्हणजे हं, खूपच फरक. म्हणजे मी अजून त्याच्यावर एकदा असं हे केलं, रेकी केली, पण नंतर मी त्याला जास्त हे केलं नाही. पण त्याच्यात खूप अप्रतिम बदल झाला. म्हणजे जो हं. अभ्यास करायचा नाही, आता स्वतःहून बोलतो, "मम्मी मी अभ्यास करतो हां." हां, मी स्वतः पुस्तक घेतो. हां. आणि जो ते वेगळं काहीतरी बोलायचा ते सगळं त्याने बंद केलं बऱ्यापैकी. म्हणजे 100% बोलायचं त्याच्यातलं 80% त्याचं बंद झालं. गुड. म्हणजे बऱ्यापैकी. हां. आणि 20% थोडंसं होईल. मी पण धड आणि थर्ड याच्यामध्ये जरा 4-5 लेक्चर मिस केले, कारण मला थोडा ऑफिस हॉस्पिटलमुळे वगैरे हे झालं नाही. मी हॉस्पिटललाच काम करते. त्यामुळे हं. मॅडमना माहितीच होते. आणि मग म्हटलं मी नंतर आपले व्हिडिओ बघून सगळं कव्हर करते थोडं-थोडं. तर नक्कीच. व्हिडिओ बघून बऱ्यापैकी कव्हर करा. हां. संविधा आणि परत रिपीट बॅचला सुद्धा बसा. काही काळजी नाही. नका करू. ओके? हो, हां. हो. हो. चालेल. मी नंतर सो मॅडमला फोनच करेन. जसं मला थोडासा माझा प्रॉब्लेम आहे, तो मी जरा मॅडमकडे बोलून तुमच्याजवळ सॉर्ट आउट नक्कीच. करेन. कारण माझं तेवढं बोलणं पण नाही, हे पण नाही झालं त्यामुळे. म्हणूनच तुम्ही दिसताय मला म्हणून मी म्हटलं, त्याच्यापासून की रेकीपासून अचानक तुम्हाला बऱ्यापैकी शेअरिंगची संधी देऊया. म्हणूनच म्हटलं, की जे काय असेल ते ऐकायला हां. मिळते. संविधा स्वतःमध्ये काही बदल वाटतो? स्वतःमध्ये मला बऱ्यापैकी बदल झाला. कारण मी पहिली चिडायची, बोलायची, ओरडायची. तो हं. म्हणजे बऱ्यापैकी मी खूप शांत झाले. म्हणजे बरं. 80% तरी शांत झाले. आणि मी असं घरात पण खूप असं ओरड म्हणजे काय नाही काम झालं तर म्हणजे असं एकामेकावर व्हायचं. ते पण एकदम शांत झाले. म्हणजे बरं. बऱ्यापैकी आणि आपणहून सगळे मदत करतात म्हणजे मुलगी किंवा हे खूप मिस्टर सुंदर. वगैरे. मग तसं काय म्हणजे प्रॉब्लेम आलेला नाही म्हणजे आता जास्त. आणि बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच 80% तरी हे होते. ते आपण मेडिटेशन करून थोडंसं हे केल्यानंतर मला असं वाटायला की ब्रह्मांड जे आपल्याला जास्त मदत करेल असं हे होते. हां. ते बघू नक्कीच आता अधिक मेडिटेशन जसा करूया. वेळ येतो. समृद्धी, संविधाताई अधिक मेडिटेशन करूया, अधिक ऊर्जा घेऊया. थोडीशी प्रॅक्टिस कमी पडली, मान्य आहे, पण अधिक करूया. ओके? बस अश्विनी सॉरी आज तुम्हाला हो. संधी नाही. पुष्पाताईंनी पहिल्यांदा माईक हात वर केला आहे. माझी पुष्पा आहे ना, पुष्पाताईला कधीच ऐकलं नाहीये, तर एक वेळ पुष्पाताईला संधी देऊ आणि आता ध्यानाला जाऊया. ओके पुष्पाताई? आणि प्लीज आता नाही मला हं. लग्नाचं कधीच नाही पुष्पाताई बोलल्या म्हणून आज पुष्पाताईला संधी. नमस्ते मॅडम आठवण बसते. आणि आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम मला सांगायचं आहे की मी एवढ्या दिवस मेडिटेशन करते. मी अगोदर म्हणजे सांगितलं होतं की मी जेव्हापासून मेडिटेशनला जॉईन झाले तेव्हापासून घरात भांडण आणि परत माझी स्वतःची चिडचिड आणि मला मेडिटेशन केलं की मला बीपी लो झाल्यासारखं मला व्हायचं. हो. पण मग नंतर मला तुम्ही बोलला की नाही आपण जेव्हा कपाट स्वच्छ करतो तेव्हा अगोदर कचरा बाहेर निघतो. पण तरी पण मला ते मान्य नव्हतं. म्हणजे असं वाटायचं की नाही मला काच असं होतं, काच असं होतं, असं व्हायचं. आणि पण मग मी नंतर ना 2-3 दिवस मेडिटेशन मॅडम मी केलं नाही. तर मला बरं वाटायला लागलं. पण नंतर एक दिवस मी मेडिटेशन केलं तर मला त्याहून खूप छान म्हणजे परवाच्या दिवशी मला एवढं छान वाटलं ना मॅडम, मला पहिल्यांदा असं रिलीफ झालं. मॅडम माझा आवाज येतोय ना? एकदम क्लिअर येतोय. हो. हां. मॅडम मला एवढं छान रिलीफ झालं ना, की म्हणजे मला असं वाटलं, की म्हणजे एक वेगळंच मी म्हणजे मी ते सांगू शकत नाही, की मला हो. एवढं छान वाटलं. हं. मेडिटेशन मी तेव्हा मला कळालं, की एवढ्या दिवस मला जो होता ना, मला त्रास होत होता ना, तो माझा निगेटिव्हपणा होता. म्हणजे आतून कचरा बाहेर निघत होता. म्हणून मला तो त्रास होता. म्हणून मी शेअरिंग पण केलं नाही तुम्हाला आणि मला म्हणजे इंटरेस्ट नसल्यासारखंच झालं होतं. पण ह्या 2 दिवसात मला एवढं छान वाटायला लागलं ना आणि मला ना म्हणजे घरात कुणी बोललं ना, तर अगोदर खूप राग यायचा, की म्हणजे असं वाटायचं, की मलाच का बोलले, मलाच का बोलले. पण मी 2च दिवस झाले असं नोटीस करते, की मला कोणी बोललं ना मॅडम, तर मला ना असं म्हणजे रागच येत नाहीये. खरोखरच कपाट मला साफ झालं. आपलं कपाट साफ झालं. मला स्वतःला असं जाणवायला लागलं, की नाही मला राग नाही येत आहे. खूप माहितीये छान. का?
आणि ना थँक्यू खूप छान वाटायला लागले. थँक्यू पुष्पाताई. थँक्यू मॅडम. तुमचे खूप धन्यवाद. ब्रह्मांडांना खूप धन्यवाद खूप आणि थँक्यू. धन्यवाद. बघा आणि तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम. थँक्यू. बघा पुष्पाताईच्या अनुभवामधून सुद्धा आपल्याला काय शिकायला मिळालेलं आहे. तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर फार क्वचित प्रसंगी एखाद्या वेळी असं वाटत असते, की मला बॅकग्राऊंडला आवाज येत आहे थोडासा माईक. तर मला एखाद्या वेळेस असं होऊ शकते. हा स्क्रीनवरचा नंबर बघू शकतात सर्व YouTubeला बघणारे सर्व सदस्य. या नंबरला आपण WhatsAppला मेसेज करा किंवा मग मोठ्या प्रेमाने या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण WhatsApp मेसेज करू शकतो. कृपया डायरेक्ट मेसेज न करता WhatsAppला मेसेज करा. तर कधी-कधी असं होते या ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपल्याला असं वाटते, "अरे, माझे तर भांडणं थोडेसे वाढले, माझी तर चिडचिड थोडीशी वाढली, मला तर थोडासा त्रास होतो आहे, एखादा आजार थोडासा जास्त झाल्यासारखा वाटतो आहे." तर मी तुम्हाला सांगेल, की डोंट वरी अशा वेळी घाबरून जाऊ नका. ज्याप्रमाणे आपण दिवाळीला घर, कपाट साफ करतो, अगोदर पसारा पडते म्हणजे निगेटिव्हिटी बाहेर निघते आणि मग तेथे पॉझिटिव्हिटी क्रिएट होते, स्वच्छता होते. सेम तशा प्रकारे आपल्या सोबत होत असते. ओके. त्या नकारात्मकता निघून जात असताना कधी-कधी त्रास होतो, पण त्या त्रासाच्या पलीकडे, त्या वेदनेच्या पलीकडचा आनंद जर तुम्हाला अनुभवायचा आहे ना, तर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळा. सुरुवातीच्या काळामध्ये मेडिटेशनचा राग येणे, जिव्हारीने करणं हे सगळ्यांसोबत होत असते. "काय यार हे हात ठेवावे लागतात असे." आहे की नाही? हां, सुषमाताईचं तेच सुरू आहे. "काय असे हात ठेवावे लागतात?" तर मग सुषमाताईला शेअरिंग तर करायचं आहे, पण मोठा प्रश्न आहे, करतील नंतर शेअरिंग. पुढच्या वेळेस तुम्हाला संधी हां, आज नाही. तर अ, हे होत असतं, आपल्या सगळ्यांसोबत होतं. जेव्हा ती निगेटिव्हिटी निघून जाते, शारीरिक त्रासही निघून जातो. ओके. रिलेशन मधला प्रॉब्लेमही निघून जातो. लक्षात घ्या, वेदनेच्या पलीकडे आनंद. त्या वेदना भोगा थोड्याशा, तर नक्कीच भरभरून आनंद मिळणार आहे. थोडासा त्रास सहन करा, भरभरून आनंद मिळणार आहे. आणि तुम्ही सुरुवातीला जे रडता ना, जसं सुरुवातीला येणारे अश्रू असतात मॅडम, अनेक सगळ्या टेन्शन असतं. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे मध्ये आतापर्यंत जोडलेले अनेक प्युअर सोल असेच जोडले आहेत, की ते त्यांच्या आयुष्यामधला मोठा प्रॉब्लेम घेऊन आले होते. जसं आता सविताताईंनी सांगितलं, जगावं वाटत नाही यापेक्षा तर मोठा प्रॉब्लेमच नाहीये. आहे ना, म्हणजेच काय असतील, कुठल्या परिस्थितीत सदस्य येत असतील आणि ते आल्यानंतर स्वतःला ऊर्जावान करतात, स्वतः तंदुरुस्त होतात आणि ते इतरांना जगणं शिकवतात. इतरांना ऊर्जा देतात. इथपर्यंतचा तो प्रवास तर नक्कीच ब्रह्मांड करून घेतं. पुढच्या वेळेस मी आज अनेक सदस्यांचं शेअरिंग राहिलं आहे. मी मनापासून माफी मागते. ठरवलं होतं की आजचं सेशन छोटं असणार आहे, मेडिटेशन मोठं असणार आहे. पण तरीही शेअरिंगमध्ये गेला थोडा वेळ. मी माफी मागते सगळ्यांना. कशासाठी? की तुम्हाला तरीही अनेक जणांना शेअरिंग करण्याची संधी देऊ शकली नाही. पुढच्या वेळेस तुमचा नंबर. ओके. जो पटकन माईक सुरू करीन, पटकन नंबर लावेल, त्यांचा नंबर लागतो. असं ते होतं. ऑल ऑफ यू. थँक यू. खूप धन्यवाद. 21 तारीख, 21 एप्रिल म्हणजे मंगळवारपासून रात्री 8 वाजताच्या वेळेमध्ये आपली नवीन बॅच सुरू होत आहे. ज्या सन्माननीय सदस्यांना नवीन बॅचला जॉइन व्हायचं आहे, बिनधोक या. ब्रह्मांड काही ना काही आयुष्यामध्ये बदल घडवून आणणारच. आमचे एक दादा होते, मला वाटते सुनील गावडे दादा, बरोबर आहे ना दादा? असतील कुठे तर. दादा जेव्हा रेकीला जोडले, ते माईक बंद करा मनीषा, तुमचं वारंवार सुरू होत आहे. जेव्हा रेकीला जुडले तेव्हा काय झालं, तेव्हा खरंच खूप आजारी होते. आजारपणामधून बाहेर आले होते. खरं तर दादा बसू शकत नव्हते, पण बहिणीचा धाक, तिकडून ताई वहिनी साहेब बसलेल्या असायच्या आणि अशा पद्धतमध्ये दादांकडून मेडिटेशन करून घेतले. आज 3rd डिग्रीला आज दादा दिसत नाहीयेत मला, पण तुम्हाला सांगू का, 1-2 दिवसामध्ये दादांचं शेअरिंग तुम्ही ऐका, व्हिडिओ येईल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की युनिव्हर्स किती भरभरून देतं. ओके. जेव्हा ती एक व्यक्ती कुठेतरी खूप कंडिशन खराब होती, आमच्या ग्रँड मास्टर्सनी त्यांना भरभरून ऊर्जा दिली. बहिणींनी रात्रंदिवस मेहनत घेतली. नक्कीच डॉक्टरांची सुद्धा मेहनत आहे, पण ऊर्जेचीही सोबत होती म्हणून पटकन रिकव्हर झाले आणि छान प्रवास सुरू झाला. ही ब्रह्मांडाची किमया असते.
ओके, काय ती शुगर, काय ती बीपी, काय तो थायरॉइड, हा सगळा निर्माण केलेला आहे. आज एक अक्षय विचार क्रिएट करा. कशाचा? तंदुरुस्तीचा. एक अक्षय विचार क्रिएट करा. कशाचा? समृद्ध नाते संबंधांचा. अक्षय विचार क्रिएट करा आर्थिक समृद्धीचा. आणि अक्षय विचार क्रिएट करा की मी भरभरून सेवा करणार. सोबतच माझी आध्यात्मिक प्रगती मला करायची आहे, हा सुद्धा अक्षय विचार क्रिएट करा. तुमच्या विचारांना ब्रह्मांड तथास्तु म्हणणारच आहे. आणि ब्रह्मांड तुम्हाला भरभरून देणार, भरभरून देणार, भरभरून देणार. अक्षरशः घेता घेता आपण कमी पडतो. ते कमी न पडावं यासाठी मेडिटेशनची ऊर्जा वाढवावी, स्वतःची जोडी मोठी करावी. नाहीतर आपण घ्यायला कमी पडतो, पण ते द्यायला कमी पडत नाही. कारण ब्रह्मांड म्हणजे काय तर विश्व, आणि विश्वाकडे अनंत आहे, जे आपण मोजूच शकत नाही. फक्त तुम्ही विचार करा. विचार करा, ते घेण्याची क्षमता वाढवा आणि घ्या. आल्यानंतर कळेल. चला तर आत्मा नमस्ते सगळ्यांना. 21 तारीख म्हणजेच काय तर 21 एप्रिल संध्याकाळी 8 वाजताच्या सेशनमध्ये नवीन सदस्यांनी मोठ्या विश्वासाने जॉईन करा. नक्कीच आज आहे त्यापेक्षा पुढच्या 45 दिवसामध्ये आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असेल, एवढा मात्र मी तुम्हाला सांगते. आणि एखादी गोष्ट राहिली कमी आहे, जास्त आहे, जसं ताईंनी म्हटलं आपण अधिक प्रयत्न करूया. आपलं काम आहे प्रयत्न करणं. मी तर काही देव नाही आहे का? नाही, मी देव नाही आहे, पण नक्कीच त्या ब्रह्मांडाचं लाडकं लेकरू आहे. तुमच्यापर्यंत भरभरून ऊर्जा पुरवण्यासाठी माध्यम आहे. मी माझे 100% प्रयत्न करणार, तुमच्याकडून करून घेणार. वेळ प्रसंगी तुम्ही केलंच नाही मेडिटेशन तर ओढत घेणार, नाही ओढल्या गेलं तर रागवणार थोडंसं, पण ऐकलंच नाही तर सोडूनही देणार. ओके, तुमचं काम आहे माझ्यासोबत येणं, छान प्रकारे ऊर्जावान होणं आणि आयुष्य बदलणं. थँक्यू ऑल ऑफ यू. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. आपण मेडिटेशनला जाणार आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हं? ओके, आपण मेडिटेशनला आत्मा जाऊया. नमस्ते. recording बंद करते. ओके. नमस्ते.